मित्रांनो, आपण एका छोट्याशा संकटाने खचून जातो ना. जरा विचार करा. तुमच्या घरात खायला अन्न नाही, खिशात 1 रुपया नाही आणि अशातच तुमचं पोटचं बाळ भुकेनं आणि आजाराने तुमच्या कुशीत दगावतं. काय होईल तुमची अवस्था? एका आईच्या काळजाचे किती तुकडे होतील. पण अशा एका नाही, 2 नाही तर तब्बल 4 पोटच्या गोळ्यांचा मृत्यू डोळ्यात देखत पाहूनही जी माऊली कोट्यावधी लोकांच्या उद्धारासाठी ढसाढसा रडली नाही, त्या त्यागमूर्ती माता रमाईची ही सत्य कथा आज तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब परदेशात रात्रंदिवस अभ्यास करत होते. इकडे मुंबईच्या चाळीत रमाईचा संसार गरिबीशी झुंज देत होता. घरात उंदरांचा सुळसुळाट, खाण्याची भ्रांत, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. अनेकदा स्वतः उपाशी राहून इतरांना भरवलं. पण जेव्हा बाबासाहेबांचं पत्र यायचे तेव्हा रमाई काय लिहायच्या माहिती आहे? तुम्ही काळजी करू नका, इकडे सगळे ठीक आहे, तुम्ही फक्त शिकण्यावर लक्ष द्या. विचार करा, जर रमाईने त्या कठीण काळात बाबासाहेबांना घरची विवेचनेत जर अडकवले असते तर आज आपल्याला भारताचे संविधान मिळाले असते का? आज आपण ज्या सुखात जगतोय त्या सुखाची किंमत रमाईने स्वतःच्या लेकरांचे बळी देऊन चुकवली आहे. म्हणूनच स्वतः बाबासाहेब म्हणाले, माझ्या यशात जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो माझ्या रामूचा आहे. मित्रांनो, आज आपण काय करतोय? आईवडिलांनी सगळं सुख देऊनही आपण अभ्यासाचा कंटाळा करतो, मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतो. रमाईने शेणाच्या गोवऱ्या थापल्या पण बाबासाहेबांच्या पुस्तकावर कधी धूळ बसू दिली नाही. आणि आपल्याकडे सोयी आहेत पण जिद्द नाही. खचू नका, परिस्थिती कितीही खराब असू द्या. रमाईचा इतिहास आठवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला संकटाच्या भट्टीत जाळत नाही तोपर्यंत तुमच्या नावाचे सोने होणार नाही. 27 मे रोजी रमाई आपल्याला सोडून गेल्या. राजगृह निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज त्यांचे स्मृतिदिन फक्त स्टेटस लावून किंवा फोटोला हार घालून चालणार नाही. जर तुम्ही रमाईचे खरे लेकरू असाल तर आज स्वतःला एक वचन द्या. परिस्थिती कशीही असो, मी रडणार नाही तर लढणार. मी माझ्या आईवडिलांचे नाव जगात मोठे करणार. माझ्या शिक्षणाचा वापर समाजासाठी करणार. हाच माता रमाईचा खरा मुजरा असेल. कोट्यावधी घरांचा उद्धार करण्यासाठी स्वतःचे घर उद्ध्वस्त करणाऱ्या माऊलीला माता रमाईने कोटी कोटी प्रणाम. जर हा व्हिडिओ तुमच्या काळजाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये माऊली माता रमाई नक्की लिहा आणि ह्या व्हिडिओला प्रत्येक मराठी घरात शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय रमाई, जय हिंद.